नमस्कार मंडळी, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस, पण योगायोग म्हणजे पाऊस सुरू झाला। आमच्या पप्पांना एवढं टेन्शन आलेलं कारण कंदील आमचा बाहेरच्या बाजूने आणि त्यावे आता इकडे म्हणजे बिल्डिंग मध्ये बाहेर दाराच्या फार जागा नसल्यामुळे घरात रांगोळी काढली आणि बाहेर नुसती साधी नक्षी काढली। तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि शिवाय केलेली लक्ष्मी पूजनाची जी काही विधी आहे तेही थोडक्यात दाखवणार आहे। आमच्या दोघींचे सगळ्यांचेच लुक दाखवणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या घरी तशा बऱ्यापैकी गोष्टी ठरलेल्या असतात। म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहिल्या दिवशी रांगोळी माझी मम्मी काढते, मग मी घरी असो किंवा नसो। आता यावेळी योगायोगाने मी नव्हतेच, त्यामुळे तिने आणि साईशने मिळून काढली। आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मात्र चाळीत जेव्हा आम्ही राहत होतो तेव्हापासून मीच रांगोळी काढते। दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो। अर्थात त्या माझ्या ओरिजिनल आयडियाज असतात असं माझं म्हणणं नाही, कारण मी पण यूट्यूब इन्स्टा इथे तिथे बघूनच काढते। यावर्षी मी बघितलं बऱ्यापैकी ना या स्वरूपातली जी कोल्हापूरची अंबामातेच्या चेहऱ्याच्या स्वरूपातली जी रांगोळी आहे ना ती बऱ्यापैकी ट्रेंडिंग होती, त्यामुळे ठरवलं तसं मी अजिबातच प्रो नाही, एकदम बेसिकच्या पण खालच्या लेवलला रांगोळी काढण्यामध्ये माझा हात शार्प आहे। त्याच्यामुळे ठरवलं आणि म्हटलं चला बघूया ट्राय करून। आता योगायोगाने यावेळी कसा पाऊस पण पडत होता त्यामुळे बाहेर तर रांगोळी काढणं शक्यच नव्हतं। घरात रांगोळी काढायची असल्यामुळे ते टाईल्सचा सरफेस क्लिअर होता, क्लीन होता, त्याच्यामुळे चांगली ती जुळून पण आली। खरं तर त्या ओरिजिनल मी ज्या रांगोळ्या बघितल्या होत्या त्यामध्ये त्यांनी डोळे इन्क्लूड केले नव्हते, अर्थात म्हणजे ज्या पूर्ण काढल्या होत्या त्यात होते, पण अशा ज्या होत्या त्यामध्ये नव्हते। पण मी म्हटलं की मग तो ना लुकच येत नव्हता काही, त्याच्यामुळे मग मी डोळे पण ते ॲड ऑन केले। आणि देन सुरू झाला पाऊस कंदील भिजत होता, सगळं ते दिवे म्हणजे आम्ही बंद केल्या होत्या खिडक्या, पण थोडंफार जेवढं उघडं होतं तेवढं पाणी पण आत येण्याचं चालू होतं। तरी पण मग कसं बसं करून मी तिकडचं सगळं पॅक करून टाकलं आणि मग रांगोळी माझी जी होती ती कंप्लीट करून घेतली। फायनल लुकचा फोटो मी शेवटी जोडतेच। व्यवस्थित रांगोळी काढ। ठीक है। अरे मम्मी हस 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 मध्ये लायनर माझं कुठेतरी लागेल। एक लायनर अशी चीज आहे टचवूड मला चांगली लावता येते। आता त्यात पण म्हणजे माझं स्किलपेक्षा पण जास्त महत्त्वाचं म्हणजे माझे डोळे मोठे आहेत, त्यामुळे मला असं अगदी डोळे बंद ठेवून आज लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। देवी सर्वपूर्वासिनी सुवर्णिमाता सर्ववरदायिनी सर्वफलकांता कमलाकारे जगने जन्मविधाता सहस्रवदनी भुजरनकुले गुणगाता। जय देवी जय महालक्ष्मी वस्तीव्यापक रूपे पुष्पपुष्पिनी। जय देवी जय हरी सकटे पद्मावती निजधर्माकारी। जय देवी जय महालक्ष्मी वस्तीव्यापक रूपे पुष्पपुष्पिनी। जय देवी पुढे एवढंच आहे।
मला वाटलं अजून आहे पुढे. तेवढंच आहे म्हणते. संपली आहे मम्मी. परत तीच गातेस का? आता दुसरं काय म्हणायचं? नाही झालं सगळं. काय येतं आपल्याला? पप्पांना आलेच नाहीत पप्पा. आणि ही आमच्या घरच्या लक्ष्मी पूजनाची जी काही पूजेची मांडणी केली होती ती आमचे पप्पाच दरवर्षी पूजा करतात आणि ती अशी नीटनेटकी पूजा पण त्यांनाच जमते. त्याच्यामुळे पप्पांच्या हस्ते झालेली ही पूजा. त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा मी मागच्या वर्षी घेतला होता. खरं तर ना ह्याच्यामध्ये त्या वॅक्सच्या कॅन्डल्स टी टेबल कॅन्डल ज्या म्हणतात त्या ठेवणं खरं तर जास्त योग्य आहे. पण आमच्याकडे दिव्यांमध्ये तेल ओतून वाती लावून मग पेटवल्या होत्या. घरी पण तेव्हा महालक्ष्मी मंत्र लावला होता आणि मग आम्ही चाळीत गेलो कारण दरवर्षी हळदी कुंकूला म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही जातोच. मग व्हिडिओ मेकअप केव्हा केलेला तो? बर्थडेला माझ्या कमी केस केले होते, बाहेर जेवायला गेलो एवढं थांबा. अजून जास्त प्रोटेक्टिव्ह झाला तर बाहेर का ठेवायला नाही ना. आमच्याकडे पण लक्ष्मी काय दाखवते ना महालक्ष्मी काय हा मोरविकाच्या आपलं इकडचं आहे ते हिंद मताचं ब्रँच आहे. मम्मीला पण घे तुझ्या. अहो व्हिडिओ मध्ये या हो या पूजा तिकडे पण केला आपल्या चाळीकडे व्हिडिओ करून. आम्ही आता चाळीत आलोय. दरवर्षी येतो लक्ष्मी पूजनला पण आता पाऊस एवढा पडतोय त्याच्यामुळे सगळी गडबड चालू. छत्री घेऊन आलो. हो या आता झालं हळदी कुंकूला जाऊन आलो आणि आता वर घरी. आला ना आवाज मोठा. हॅपी दिवाळी. तर असं झालं लक्ष्मीपूजन आणि हे सगळे आमचे फॅमिली फोटोज. तुम्हाला आठवत असेल मम्मीची ही साडी ती ज्या वेळेला मी मिनी ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवली होती. डोंबिवलीतल्या सोनल साडीज म्हणून जे आहे ईस्टला स्टेशनजवळ तिथून ही साडी घेतली आहे. माझी साडी आमच्या इकडे नवरात्रोत्सवामध्ये देवीला ज्या साड्या दिल्या जातात त्यांचा लिलाव होतो तेव्हा मी ही साडी घेतली होती. साईश आणि पप्पांचे कुर्ते बेसिक आहेत त्यात काही नवीन नाही आहे. शिवाय आम्ही चाळीत गेलो होतो. चाळीतल्या जे आमचे शेजारी होते ते सुद्धा आमच्याकडे आले होते. दरवर्षी आम्ही जातो म्हणजे मागच्या 3 वर्षांपासून इथे राहायला आल्यापासून तरीसुद्धा चाळीत जातो. चाळीतली दिवाळी जी होती तिचं म्हणजे मी आता तेव्हा ब्लॉगिंग करत नव्हते पण तेव्हा जी धमाल होती खऱ्या अर्थाने ती म्हणजे तिला काही तोडच नाही. सगळेजण बाहेर बसून रांगोळी काढायचे मग फोटो सेशन व्हायचे. थोडेफार फटाके मला आवडत नाहीत फार पण थोडेफार फटाके फोडायचो. बरं यावर्षीचं आकर्षण म्हणजे ना हा मोतीचूरच्या लाडूचा दिवा. माझी मैत्रीण आहे स्नेहा कासुर्डे तिची मैत्रीण आहे साक्षी. तिने हा बिझनेस केला होता. हे लाडू तिने स्वतः बनवले होते. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या किंवा आणखीनही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या कॅन्डल्स वगैरे आवडत असतील तर तुम्ही नक्की कलानंद ह्या तिच्या पेजला जाऊन भेट देऊ शकता. आणि येस अशी झाली दिवाळी. अजून 2 दिवस बाकी आहेत त्याचे पण व्लॉग्स येतील. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आमचे सगळ्यांचे लुक्स आवडले असतील तर तुमच्या शुभेच्छा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढच्या व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा आपलं चॅनल सिद्धी बात. चला बाय बाय.